वातावरण बदलाचा परिणाम आता रब्बी हंगामातील हरभरा या पिकावर होऊ लागलेला आहे। हरभरा या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। आपण पाहू शकतो हरभरा या पिकावर नांदेड जिल्ह्यामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। अशा पद्धतीने हरभराची जी रोपे आहेत ते पिवळी पडत आहेत। मर रोगामुळे अक्षरशः शेकडो एकर जमिनीवरील जे हरभऱ्याची जी पिकं आहे, जी रोपं आहेत ती पिवळी पडत आहेत। काही ठिकाणी आपल्याला करपलेलं सुद्धा पाहायला मिळत आहे। या मर रोगामुळे जे शेंग आहे किंवा जे शेंग असणार आहे त्याची प्रॉपर पूर्णपणे जे भरण होत असते ती होत नाही आहे। शेंगा व्यवस्थित भरल्या जात नाही आहेत। त्यामुळे आता शेतकरी पुन्हा कुठेतरी अडचणीत आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपल्या सोबत महिला शेतकरी आहेत। आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। नेमकं हरभऱ्यावर आणखीन कुठल्या प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव आहे? ताई, काय सांगाल, हरभऱ्यावर कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय? हे मर लागली, पिवळं पडलंय, ते शेंगदाणा भरणार झालाय, ते वटाणा। अच्छा, त्याच्यामुळे ते मर लागली, पाणी दिले, फवारणी झाली, त्याला संपूर्ण झालंय, पण मर लागली, चालू आहे मर। मग या रोगामुळे काय म्हणजे नुकसान काय होणार आहे? नुकसान आता जास्त व्हायचं कमी होणार आहे, हेच आहे आता नुकसानचं काय। अच्छा, म्हणजे उत्पन्न घटणार समजा। 20 पोते व्हायचे 10 पोते होतात, ह्याच्यातच आता हेच होणार आहे, असंच होणार आहे। हे मर लागल्यामुळे काही हे होईना चालले, जास्त उत्पन्न होईना चालले, काय ना चालले। फवारणी वगैरे केली आहे? कुठल्या औषधं फवारलेत? देगलूर तालुक्यातून आणून फवारले केली की आम्ही 2-3 फवारण्या झालेल्या आहेत आमच्या। बरं, मग आता पेरणीला किती खर्च आलाय अंदाजे? पेरणीला 10,000 रुपये खर्च आला असं। मग उत्पन्न किती होईल? काय अपेक्षा, उत्पन्नाची काय अपेक्षा? उत्पन्नाचं आता काय आहे, आता ते 10,000 रुपये खर्च झाला, उत्पन्न आता एक 15 होईल जास्त असं म्हणलं तर आमच्या मतानं। नक्कीच नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर तालुक्यात सर्वाधिक जे पेरा आहे ते हरभऱ्याचा पेरा आहे। या ठिकाणी जिल्ह्याचा जर विचार केला तर फक्त देगलूर तालुक्यामध्येच जवळपास 97% इतका हरभऱ्याची पेरा झालेला आहे। परंतु हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे यंदा उत्पन्नात घट होणार आहे। त्यामुळे आता शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडल्याचं चित्र नांदेड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, देगलूर, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।